बाप रे, झालं बाबा, छान. बेबी हा हो. ती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा ऑलरेडी तिला 36 आठवडे पूर्ण झाले होते, पण तिला सेकंड ओपिनियन हवं होतं. तिला तिच्या डॉक्टरनी सांगितलं, तुला फायब्रॉइड आहे तर नॉर्मल डिलिव्हरी अजिबात पॉसिबल नाही, आपल्याला सी सेक्शन करायला हवं. पण तिचं एक स्वप्न होतं, डिलिव्हरी नॉर्मल करण्याचं. मी तिला सांगितलं, जर फायब्रॉइड खालच्या जागी नसेल, बाळाच्या हेड अगदी योग्य पोझिशनला असेल, आपलं लेबर पण मस्त फास्ट प्रोग्रेस होत असेल आणि आई आणि बाळ दोघेही जर हेल्दी असतील, म्हणजे बाळाचे हार्टबीट्स, आईचा प्रोग्रेस, तर आपण नक्की नॉर्मल डिलिव्हरी करू शकतो. पण तिला हे पण सांगितलं, हे लेबर जर खूप प्रोलॉंग झालं, प्रचंड पेन वाढायला लागलं, बाळाचं डोकंच खाली नाही आलं, तर कधी इमर्जन्सी सिझेरियन सेक्शनसुद्धा करायला लागू शकतं. हे सगळं ऐकून ती शांतपणे म्हणाली, डॉक्टर सुरक्षित मॉनिटरिंग होणार असेल तर मी प्रयत्न करायला नक्की तयार आहे. मग तिची जिद्द जिंकली. पण प्रत्येक कॉन्ट्रॅक्शन पार करत, आईच्या शक्तीचा आधार घेत, ही लहानशी परी पूर्णपणे सुरक्षित नॉर्मल डिलिव्हरीने जन्माला आली.